हॅलो एव्हरीवन, स्टेप ऑफ MPSC या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. मी दिलीप खाटेकर. कंबाईनच्या पूर्वनंतर अनेक लोक आता राज्यसेवा पूर्वकडे फोकस झालेले आहेत आणि या दरम्यानच्या काळात ज्यांनी राज्यसेवा पहिल्यापासून फोकस केलेले आहे त्यांचा निश्चितपणे चांगला अभ्यास चालू असेल. आपण कंबाईनच्या एक्झामच्या वेळी एक साधारणपणे मॅथ्स रिजनिंगचे 20 क्वेश्चन्स असतील असं प्रेडिक्ट केलं होतं आणि त्या पद्धतीने टेस्ट घेतल्या होत्या. त्यामुळे अनेक लोकांचे मेसेज येत आहे की असं काही राज्यसेवेमध्ये काही कोणत्या एखाद्या टॉपिकचा वेटेज कमी जास्त होण्याचे चान्सेस आहेत का किंवा काय, तर असा काय अंदाज आहे किंवा काय. तर सर्वात पहिलं टायटल जो दिलेला आहे तर तो म्हणतो की पूर्वपरीक्षा पेपर कसा असेल. आता पेपर कसा असेल कोणाला माहिती नाही आहे, ठीक आहे ना. तर आपण काय करणार आहोत, कमिंग डेजमध्ये आपण कशा पद्धतीने जायचं याच्या पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या जी स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे त्याच्यावर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ठीक आहे ना. सो बदल काय करायचा, तर हे सगळं बदल करण्यामागे रिझन काय आहे किंवा बदल काय करायचा किंवा हे सगळं बदलणार आहे असं प्रश्न पडण्याला कारण काय आहेत. तर कारण आहेत आपल्याकडे 2 कारण आहे की राज्यसेवा कंबाईनचा प्रिलिमचा झालेला पेपर, गट बचा प्रिलिमचा झालेला पेपर आहे 2023चा, जो की बऱ्याच लोकांना एक अवघड गेलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा मेरिट निश्चितपणे त्याला कुठेतरी खालीच येईल. सो कंबाईनचा प्रिलिमचा पेपर 2023चा झालेला आणि ॲड झालेल्या पोस्ट म्हणजे जी काही अगोदर फक्त राज्यसेवा होती, आता राज्यपत्रित अधिकारी जेवढे काय आहेत त्या सर्वांसाठी एकत्रित ही राज्यसेवा कंबाईन होणार आहे, राईट. आणि त्यामुळे लोकांचं असं म्हणणं आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ही एक मुद्दा आहे की बाबा कृषी ॲड झालं आहे तर ॲग्रिकल्चर वाढेल का, त्याच्यानंतर फूड सेफ्टी ॲड झालं आहे तर मग त्या अनुषंगाने काही सायन्समध्ये काही बदल करायचा आहे का, किंवा कंबाईनची जी एक्झाम होती त्याच पद्धतीने ही एक्झाम असेल का, राईट. आता सगळ्यात पहिला मुद्दा सांगतो की असं काही बदल होईल किंवा बदल होणार नाही, या 2च गोष्टी आहेत, राईट. म्हणजे सगळे चान्सेस काय आहेत 50%, राईट. म्हणजे आता काही गट असेल की बाबा काही बदल होणार नाही आणि दुसरा गट काय असेल की नाही बदल तर होणार आहे, राईट. ह्या 2च कॅटेगरीमध्ये म्हणजे ते जे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की एखादी म्हातारी बाई एखाद्या गरोदर बाईच्या पोटावर हात ठेवून म्हणायचे नाही की मुलगा होईल की मुलगी, राईट ना. तर ते जे आहे तर तेच चान्स आहे ते, राईट. म्हणजे दोघांपैकी एकच आहे, म्हणजे बदलणार आहे किंवा बदलणार नाही आहे, राईट. तर मग विद्यार्थी म्हणून आता मी काय करू, कन्फ्युजन आहे, राईट ना. कंबाईनचा पाहिजे तसा स्कोर आलेला नाही आहे, राज्यसेवेचाच अभ्यास करत होतो परंतु राज्यसेवेच्या अँगलनी कंबाईनचा थोडासा अंदाज घेत अभ्यास केला होता जेणेकरून आपल्याला तपासून घेता येईल आणि त्याच्यामध्ये थोडासा शॉक बसला आहे. आता भीती वाटायला लागली आहे आणि ही जी भीती वाटते तर तिला किल कसं करायचं किंवा मला पुन्हा एकदा फोकस करायचा आहे. कंबाईन झाल्यापासून पाहिजे तसा अभ्यास झालेला नाही आहे, फोकस झालेला नाही आहे, राज्यसेवा करायची आहे, सांगा काय करू, असे लोकांचे बरेचसे लोक भेटायला येत आहेत, मेसेज करताय किंवा कॉल करताय. पैकी सर्वांना मी सांगू इच्छितो की जो काही तुमचा अभ्यास चालू आहे त्याच्यावर व्यवस्थित चौकटीला धरून राहा. आता मुद्दा आहे की या दरम्यानच्या काळात मी वारंवार सांगितलेलं आहे की आयोगाला काय अपेक्षित आहे त्या गोष्टी करा. कारण की बघा सिलेबस बदलला, सिलेबस म्हणण्यापेक्षा काय पॅटर्न बदलला किंवा 1 लायनर जास्त आले किंवा सायन्सचं वेटेज आहे ते 11वी 12वीचं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी विचारायला लागले, तर या सगळ्या केसमध्ये किंवा जुनं करंट विचारायला लागले तर सगळ्या केसमध्ये नॉर्मल साधारणपणे अभ्यास केलेला मुलगा कुठेतरी निश्चितपणे कमी पडतो, एवढं नक्की आहे. परंतु त्याच्यासाठी म्हणजे आता नाही 11वी 12वीचं सायन्स वाढून आता वाचूनच टाकतो असं जर असेल तर मुद्दा लक्षात घ्यायचा की या दरम्यानच्या काळामध्ये तुमचं सगळं वाचून रिव्हिजन होऊन आणि रिकॉल या दरम्यानच्या काळात होणार आहे का, राईट. होणार नसेल तर इट इज ऑलवेज बेटर की तुम्ही ते करायचं नाही. काय करायचं आहे मग तुमच्याकडे जे चालू आहे ते, राईट ना. तर आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे आयोगाने दिलेला सिलेबस आहे, झाला आहे का व्यवस्थित सिलेबस, पार्ट एका सिलेबस, राईट ना. त्याच्यानंतर PYQ आहे, PYQचा मुद्दा काय आहे की प्रायोरिटी ठरते, राईट. या 2 मुद्द्यावर आपण धरून राहायचं आहे. मी पुन्हा वारंवार सांगतोय की लोकांनी की या दरम्यानच्या काळामध्ये पेपर पॅटर्न बदलणार आहे की नाही बदलणार हे कोणी सांगू शकत नाही, राईट. तर आता या दरम्यानच्या काळात जर कोणी म्हणे की बदलणार आहे तर त्याचे चान्सेस 50% आहे आणि मी म्हणतोय की आहे तसं राहील तर त्याचे पुन्हा एकदा चान्सेस 50% आहे तसं राहील म्हणण्याला काय बाब आहे. आता बरेच लोकांचं म्हणणं होतं की सर यामध्ये जर इकॉलॉजी एन्व्हायरमेंट वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत तर ते 5 मार्काला विचारलं जातं आहे, तर यावर्षी 7 मार्कापर्यंत जाईल का की 10 मार्कापर्यंत जाईल का. तर मी जनरली असं प्रेडिक्ट करतो आहे की याचं वेटेज जास्तीत जास्त वाढलं तर राज्यसेवेला याच्या अगोदरसुद्धा 7 ते 8 मार्कापर्यंत क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. पण इकॉलॉजीचे क्वेश्चन खरंच एवढे अवघड आहे का हो, इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन खरंच एवढे अवघड आहे का. तुम्ही बघा ना PYQs काळजीपूर्वक, तुम्हाला अंदाज येईल किंवा एक 7-8 किंवा 10 घटक आहे इकॉनॉमिक्सचे ते व्यवस्थित करायचे.
त्यानंतर तुमच्या इकॉलॉजीचे क्वेश्चन आहेत, इकॉलॉजीच्या क्वेश्चनवर साधारणपणे काय ते 1-2 क्वेश्चन अवघड असतात, बाकीचे 3 क्वेश्चन सगळ्यांचे बरोबर येतात, राईट. किंवा पॉलिटीमध्ये पण त्याच अनुषंगाने आहे, एक दुसरा क्वेश्चन जो मेन्स अभ्यास झालेला असणार आहे त्या लोकांचा चांगला असतो किंवा त्यांना जमतो, अदरवाईज सगळे क्वेश्चन बरोबर येण्याचे चान्सेस इथपर्यंत अभ्यास होऊ शकतो. कळालं का? त्यामुळे आपली जी प्रायोरिटी आहे ती सिलेबस आहे आणि PYQ आहे, आणि या सिलेबस प्लस PYQला मी काय म्हणतो, चौकट म्हणतो, राईट. ही चौकट व्यवस्थित व्हायला पाहिजे, राईट. आता ही चौकट आणि त्याच्यावरचा अप्रोच या काही लोकांना या गोष्टीला अंदाज येत नाही, राईट. त्यांना वाटतं की यूट्यूबचे व्हिडिओ बघितले की आपण पास होणार आहे. अशा मूर्खांसाठी जे की अनेक व्हिडिओजमध्ये कमेंट करत आहेत, तर तुम्ही तुमच्या आयुष्यातला वेळ घालवू नका, राईट. फक्त यूट्यूबचे व्हिडिओ बघून जर तुम्ही पास होत असाल तर याला काही अर्थ नाही, राईट. तर तुमची चौकट अगोदर व्यवस्थित आहे का याच्यावर तुम्हाला काम करावं लागेल. कारण की चौकट म्हणजे नेमकं काय आहे तर ते मी वारंवार सांगितलेलं आहे. आणि अप्रोच कधी कामाला येतो, ज्यावेळी क्वेश्चन आपल्या चौकटीच्या बाहेर चाललेला आहे, राईट ना. आपण साधारणपणे 3 टप्प्यामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. साधारणपणे मागचे जुने व्हिडिओ बघा माझे, कंपल्सरी पहिल्या टप्प्यामध्ये काय करतो आपण, इन्फॉर्मेशन चेक करतो, राईट ना. इन्फॉर्मेशन चेक करतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय करतो आपण, लॉजिक काही आहे का बघतो, राईट ना. आणि जर काहीच लॉजिक नसेल तर आपण मी काय म्हटलं आहे, ब्लाइंड गेस करायचा आहे. ब्लाइंड गेस का करायचा, कारण की 1/4 आहे, निगेटिव्ह काही प्रॉब्लेम नाही होत. 1/4 निगेटिव्ह आहे, 1/4 निगेटिव्हला त्रास होत नाही. फक्त त्याचा जो अप्रोच आहे किंवा काय मारायचं किंवा कशा पद्धतीने गोल करायचे ब्लाइंड गेस करताना, याच्यावर तुम्हाला वारंवार काम करावं लागतं, जे मी ऑलरेडी टेस्ट सिरीजमध्ये लोकांकडून करून घेतो. आणि त्याच्यानंतर लोकांची हिंमत होते 100पर्यंत क्वेश्चन अटेम्प्ट करण्याची. अदरवाईज कालचा क्वेश्चन पेपर मला माहिती आहे तेवढंच लिहितो असं म्हणणारे 70-75च्या पुढे जात नाही. कळालं का? त्यामुळे कृपया याच्यावर तुम्हाला काम करावं लागेल, राईट. फक्त ॲप्रोचवर आणि यूट्यूबच्या व्हिडिओवर कोणी पास होणार नाही, हे पुन्हा एकदा सांगतो. आणि जे मूर्ख लोक येऊन कमेंट करतात निगेटिव्ह, आता मला काय प्रूव्ह करायची गरज नाही आहे. अगोदर तुम्ही माझे अगोदरचे व्हिडिओ बघितले असतील आणि अगोदरचे पेपर बघितले असतील तर अंदाज आलेला आहे किंवा मार्क्स येत होते, काही प्रॉब्लेम नाही. या दरम्यानच्या काळात चौकटीच्या पलीकडचे क्वेश्चन जास्त गेले गट ब साठी, परंतु काही प्रॉब्लेम नाही आहे. ते अवघड, जर सायन्स अवघड जात असेल तर सगळ्यांनाच अवघड गेलेलं आहे. करंट अवघड गेलेलं आहे तर सगळ्यांना अवघड गेलेलं आहे. मग आपण पॉलिटीमध्ये किती चुकलो, जिथे की सगळ्यांचे आलेले आहेत. मग इकॉनॉमिक्समध्ये किंवा आपण जॉग्रफीमध्ये, हिस्ट्रीमध्ये, त्याच्यावर तुम्हाला काम करावं लागेल. समजतंय का? तुमच्या प्रायोरिटी एरिया सांगा, राईट ना. तुम्ही तुमच्या प्रायोरिटी एरिया ठरवा. तर ते काय असायला पाहिजे ते मी थोडक्यात इथे सांगतो. सर्वात पहिला मुद्दा क्लिअर, ही चौकट आहे आणि चौकटच म्हणायचं तिला, राईट. अनेक लोकांना असं वाटतं की चौकट आता खूप मोठी करायची. जनरली मी मोठी करायला नाही सांगत, जे तुम्ही सोर्स आता केलेला आहे तेवढं व्यवस्थित करा, त्यातून क्वेश्चन चुकणार नाही एवढी काळजी घ्या, राईट. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काही तुमचं जे काही लॉजिक डेव्हलप झालेलं आहे क्वेश्चन सॉल्व्ह करताना त्याच्यावर काम करावं लागेल. बघा, 1 लाइनर क्वेश्चन आलं तर लॉजिक लावण्याचे चान्सेस कमी होऊन जातात, जे गट ब मध्ये झालेलं आहे. 1 लाइनरला इन्फॉर्मेशन डायरेक्ट गरजेची आहे, अदरवाईज तुम्हाला माहीत नाही आहे तर लॉजिक म्हणजे काय, ब्लाइंड गेसपर्यंत जातो आपण. बहुतेक लोकांनी ब्लाइंड गेस केलं आहे, काही लोकांनी तुक्के मारलेले आहेत 3-3, 4-4 वगैरे, आणि त्या अनुषंगाने काहींचे मार्क्स पण आलेले आहेत, राईट. अनेक लोकांचे मेसेज पण आले की बाबा टेस्ट सिरीज किंवा अप्रोच बिल्डिंगच्या बॅचचा निश्चितपणे फायदा झाला आहे. मार्क्स 60 वगैरे आलेले आहेत, राईट. 60, 66 सगळे स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे दाखवू शकतो, परंतु मला ती गरज वाटत नाही. कारण की ज्याला मार्क्स येणार नाही तो निश्चितपणे कुठेतरी संताप काढायचा म्हणून सगळ्या यूट्यूब चॅनलवर, फक्त माझंच काय नाही, सगळ्याच व्हिडिओवर यूट्यूबच्या अप्रोच बिल्डिंगच्या जेवढे कोणी लोकांनी टाकलेले आहेत सगळ्यांवर जाऊन टाइमपास करणार आहे. कारण की त्याच्या आयुष्यात तीच पहिली प्रायोरिटी आहे, कळत आहे, राईट. त्यामुळे अशा लोकांना खूप जास्त वेळ मला द्यायचा नाही आहे. आपण व्हिडिओच्या पुढच्या भागावर फोकस करूयात. पहिला मुद्दा क्लिअर आहे किंवा काय होणार आहे कोणाला माहिती नाही आहे, काय होणार आहे कोणाला माहिती नाही आहे. मग अशा केसमध्ये आपली प्रायोरिटी काय असायला पाहिजे, आपला सिलेबस व्यवस्थित झाला आहे का आणि PYQ व्यवस्थित बघूनच झालेले आहे का, राईट. या 2 प्रायोरिटी आपल्या सेट असायला पाहिजे. आता साधारणपणे मी जेव्हा लोकांशी बोलतोय तेव्हा साधारणपणे लोकांचं म्हणणं आहे की मग या दरम्यानच्या काळामध्ये राज्यसेवा पूर्वसाठी पुढच्या काही दिवसामध्ये स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. मग आता मला पर्टिक्युलरली काय वाटतं की इथून पुढे मी जर विद्यार्थी म्हणून जर एक्झाम देणार आहे तर एक साधारणपणे 3-4 एरियाला मी फोकस करणं अपेक्षित आहे. आता हे मी जे सांगणार आहे ते माझे स्ट्रॉंग पॉईंट आहेत. तुम्ही तुमचा विचार करायचा आहे, तुमचे स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत. पहिला मुद्दा आहे की माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे पॉलिटी विषय, राईट ना. हा जो पॉलिटी आहे त्याचा सिलेबस जर काळजीपूर्वक बघितला तर इथे साधारणपणे 15 क्वेश्चन आहेत आणि 15 पैकी 13-14पर्यंत मिनिमम ॲक्युरेसी येऊ शकते, हे मिनिमम सांगतोय मी. त्याच्यानंतर तुमचा दुसरा आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स जर पुन्हा एकदा बघितला
तर इकॉनॉमिक्सला जर तुम्ही काळजीपूर्वक जर लक्ष दिलं तर 15 पैकी जवळपास पुन्हा एकदा 13, 14, 15ची रेंज इथे येऊ शकते, कारण की इकॉनॉमिक्सचे खूप पर्टिक्युलर टॉपिक्स आहेत, वारंवार सांगतोय. तिसरा मुद्दा आहे इकॉलॉजीचा. इकॉलॉजीच्या केसमध्ये आपण जर पुन्हा एकदा लक्षात घेतलं तर 5 क्वेश्चन आता सध्या पकडून चालू. या 5 क्वेश्चनला बघा 3 सगळ्यांचे काहीच अभ्यास नाही केला तर पण 3 बरोबर येणार आहे. चौथ्या क्वेश्चनसाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि 5वा क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन काढणारा ठरवणार आहे तो तुमचं बरोबर यायला पाहिजे की नाही बरोबर यायला पाहिजे. राईट. हे कसं सांगतो, कारण की मागच्या वेळी क्वेश्चन विचारला गेला होता मातीतले रासायनिक घटक आणि आन्सर काय दिले यापैकी नाही. आणि तुम्ही जर काळजीपूर्वक बघितला असेल तर मी माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा वारंवार अप्रोच बिल्डिंगच्या बॅचमध्ये सांगितलं आहे की तो क्वेश्चन आपण चुकणं अपेक्षित आहे, कारण की एक्झाम हॉलमध्ये आपली 4 मारण्याची हिंमत होत नाही. राईट. मग तो त्रास देण्याचा मुद्दा आहे, हे लक्षात येणं अपेक्षित आहे. ठीक आहे. मग हे जर 3 क्वेश्चन किंवा हे 3 जर पकडले तर हे 15, 15 आणि 5 या अनुषंगाने आपण जर केलं तर 15, 15 आणि 5 याला 35 होतात. आणि या 35मध्ये मी जर ॲक्युरेसी छान ठेवली तर माझे 30, 31 किंवा 32 या पद्धतीने मार्क्स येऊ शकतात. एवढी ॲक्युरेसी तुमच्या या 3 टॉपिकमध्ये करता यायला हवी, कारण की हे टॉपिक सोपे आहेत. कळतंय का? पहिला मुद्दा क्लिअर आहे. राईट. आता दुसरा मुद्दा की हे सगळं करताना मी जेव्हा सायन्सकडे बघतो तेव्हा बेसिक सायन्स बघा, आता बेसिक सायन्सला लोक घाबरणार आहेत. राईट ना. परंतु नॉट नेसेसरी पुढच्या वेळी जे काही राज्यसेवेचा अभ्यास आहे तर त्यावेळी एखादा म्हटलं की नाही बेसिक सायन्स आता करायचंच नाही, लईच अवघड यायला लागले, तर असा मूर्खपणा करायचा नाही. राईट. मिनिमम सगळ्यांचे बरोबर येतील तेवढे आपले आले पाहिजे. म्हणजे गट ब च्या आणि क च्या पूर्वपरीक्षेमध्ये जर सगळ्यांचे 5 आणि 6 बरोबर आलेले आहेत तर माझे 5 आणि 6 आले का रे, तर ते तर चेक करावं लागेल. राईट. म्हणजे बेसिक सायन्सचा जो मुद्दा आहे तर तो जर 20 क्वेश्चनसाठी असेल तर त्या 20 क्वेश्चनमध्ये माझं बेसिक सायन्स कच्चं आहे, हे मी वारंवार क्लासमध्ये सुद्धा सांगतो, कारण मी त्याचं प्रिपरेशन करत नाही आहे, मला खूप जास्त आवडत नाही आहे. परंतु मला माहिती आहे की त्यातून जर मी चांगला अभ्यास मिनिमम रिक्वायरमेंट केली तर मी 9 किंवा 10 मार्कापर्यंत किंवा 9 किंवा 10 मार्क म्हणजे मी इथे बीट्स पकडतोय, मार्क दुप्पट करा, 18 ते 20 मार्क्सपर्यंत आउट ऑफ किती 40 मार्क्स, म्हणजे मी 50%च पकडतोय. म्हणजे माझे 12 बरोबर यायला पाहिजे आणि 8 चुकायला पाहिजे तर माझे 10 येतील. मग काही लोकांचे 9 बरोबर येतील, 11 चुकतील. समजतं की मला काय म्हणायचं आहे. पण तुम्हाला अंदाज घ्यायचा आहे की तुमची जे स्ट्रॉंग पॉईंट आहे तो कोणता आहे. मग माझा स्ट्रॉंग पॉईंट काय होता कळालं, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, इकॉलॉजी आहे. राज्यसेवा पूर्वचं इकॉनॉमिक्स वेगळं आहे, वारंवार सांगतोय, काळजीपूर्वक बघा. इकॉलॉजी मार्क्स मिळायला पाहिजे. बेसिक सायन्स नाही येते बाळा, मला नाही येते, एखादा आर्टवाला तर नाही जमणार आहे, इट इज ओके. मग मिनिमम 7, 8, 9, 10 पर्यंत जायचा प्रयत्न करा. राईट. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो की हे सगळं झाल्यानंतर आता राहिले 3 महत्त्वाचे मुद्दे. पहिला आहे भूगोल, जिओग्राफी, त्याच्यानंतर दुसरा आहे इतिहास. राईट. आणि इतिहास नंतर आहे तुमचा चालू घडामोडी. आता तिसरा मुद्दा चालू घडामोडी. आता चालू घडामोडीचा जर मुद्दा बघितला, चालू घडामोडीचा जर मुद्दा बघितला तर या 3 याच्यामध्ये तुम्हाला प्रायोरिटी सेट करायची. माझी प्रायोरिटी तुम्हाला सांगतोय वारंवार. राईट. तुम्ही तुमचे स्ट्रॉंग पॉईंट, तुमचे वीक पॉईंट तुम्ही ठरवायचे. पहिला काय होता हे लक्षात आलं. इकडे काय होतं, आपण कुठे गेला हां इकडे बघा. हा काय होता, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि इकॉलॉजीचा आपली प्रायोरिटी होती. लीस्ट प्रायोरिटी सगळ्यात कोणाला होती, बेसिक सायन्सला, कारण की तो त्रास देतो. आता पुढचा मुद्दा काय आहे, जिओग्राफी, हिस्ट्री आणि चालू घडामोडी. या 3 घटकांवर मला साधारणपणे चांगला अभ्यास केला तर या जिओग्राफीला आणि इतिहासाला साधारणपणे 15-15 क्वेश्चनचं वेटेज आहे. तर मी 9, 10, 11 किंवा 12 या दरम्यानच्या काळात कुठेतरी जाऊन बसू शकतो का, हे तुम्हाला बघायचं आहे. मग एखादा म्हणेल सर जगाचा भूगोल केलेला नाही आहे, काय करू सांगा. मग मी सर्वांना सांगतोय जगाचा भूगोल केला नाही आहे तर मग PYQ बघून घ्या, PYQ पाठ करून टाका. PYQ मधून जर क्वेश्चन रिपीट झाला तर गडबड करायची गरज नाही, मागच्या वेळी रिपीट झालेला आहे तसा. राईट. त्यानंतर दुसरा मुद्दा, तुमचा स्टेट बोर्डमध्ये तो सिलेबस आहे का हो, कोणत्या स्टेट बोर्डमध्ये आहे जगाचा भूगोल, तर 11वीच्या 9वीच्या किंवा कोणत्या तुम्ही बघा आणि त्यातून मग कव्हर करायचा प्रयत्न करा. शॉर्ट नोट्स काढून टाका, रिव्हिजन व्यवस्थित द्या. राईट. त्यामुळे मला ते वेटेज कमी करायचं आहे का, कारण की भले 5 क्वेश्चन जरी आले तरी सगळ्यांचे 5 नाही बरोबर येणार ना. राईट. माझे 3 येतील, मला चालणार आहे, कारण की मला माहिती आहे महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल माझा चुकणार नाही.
कळतंय का? राईट. त्याच पद्धतीने इतिहासामध्ये जर वर्डिंग बघितलं सिलेबसमध्ये, तर अगोदर ते मध्ययुगीन किंवा एन्शियंटचा मुद्दा होता, तो आता सिलेबसमध्ये पर्टिक्युलरली मेन्शन केलेला नाही आहे आणि त्यामुळे त्याचं वेटेज कमी होणार आहे. अगदीच येणारच नाही असं आहे का? असं काही नाही आहे. त्यांना प्रिलिम आहे, लक्षात घ्या, प्रिलिम आहे. प्रिलिममध्ये काहीही विचारण्याचा अधिकार आहे, पण मेन्समध्ये असं नाही. मेन्समध्ये पर्टिक्युलर सिलेबसचे पॉईंट्स आहे. कळत आहे? मग पहिला मुद्दा काय म्हटलो आपण, की आपला मुद्दा होता पहिला, की या दरम्यानच्या काळात एन्शियंट किंवा जो मध्ययुगीनचा भारताचा इतिहास आहे, तर तो किती करायचा. पुन्हा एकदा तोच मुद्दा, एक PYQ मिस करायचा नाही, रिपीट झाला तर चुकला नाही पाहिजे. दुसरा मुद्दा, स्टेट बोर्ड जिथे जिथे आहे ते कंप्लीट करून टाका, शॉर्ट नोट्स काढून टाका, रिव्हिजन देऊन टाका. कळालं का? राईट. याच पद्धतीने मग तुम्ही सर मी जॉग्राफी चांगला करतो इतिहासापेक्षा, कारण इतिहास मला दरवेळी काहीतरी सरप्राईज इलेमेंट वाटतो, हे सगळं झालेलं आहे. राईट. त्यानंतर चालू घडामोडी आता लोक जे जनरली प्रिपरेशन करतात त्या सर्वांना चालू घडामोडीचा मागचा जो पेपर आहे तो निश्चितपणे डिफिकल्ट गेलेला आहे, कारण की त्याच्यामध्ये खूप जास्त पाठीमागचे पण घटक विचारले गेलेले आहेत. परंतु माझी प्रायोरिटी काय आहे, की जे साधारणपणे सगळ्यांचं बरोबर येत आहे ते माझं बरोबर येत आहे का, त्या पद्धतीने मला प्रिपरेशन करायचं आहे. समजत आहे? म्हणजे या 3 घटक बघा, 3 प्रायोरिटीचे घटक मी कोणते सांगितले तुम्हाला, तर 3 प्रायोरिटीचे घटक होते आपले. पहिला पॉलिटी आहे, नंतर इकॉनॉमिक्स आहे, इकॉलॉजी आहे, त्याच्यानंतर बेसिक सायन्स लिस्ट प्रायोरिटी आहे, आणि त्याच्यानंतर माझा जॉग्राफी, हिस्ट्री आणि चालू घडामोडी. याच्यावर माझी पकड कशाची आहे. एखादा चालू घडामोडीचा मुद्दा सिन्सिअरली 2-3 वर्षापासून छानपैकी नोट्स काढत चाललेला आहे, तर त्याचे चालू घडामोडीचे क्वेश्चन येणार आहे, आणि तो म्हणतो की सर माझं जॉग्राफी आणि इतिहासापेक्षाही स्ट्रॉंग पॉईंट मी चालू घडामोडी पकडतो. ऑल द बेस्ट, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला तुमच्या लेवलला चेक करावं लागणार आहे. असं चालणार नाही की फक्त वाचलं आणि ते जे काही मॅगझिन आहे किंवा इयरबुक आहे आणि ते तुम्हाला मार्क्स देतील, असं होणार नाही. राईट. त्यामुळे या दरम्यानच्या काळात प्रिपरेशन करताना काय होणार आहे याच्यापेक्षा माझ्या हातात काय आहे त्याच्यावर जास्त भर द्या, ते फुलफिल करा, आणि त्याच्यानंतर मेन्सच्या अभ्यासाला आपल्याला जोरदार लागायचंच आहे. राईट. सो राज्यसेवा पूर्व परीक्षेविषयी जो काही पुढच्या काही दिवसांची स्ट्रॅटेजी आहे, किंवा परीक्षा बदलेल की नाही बदलेल किंवा काय होईल, बघा संभ्रम सगळीकडे आहे. राईट. परंतु आपण या दरम्यानच्या काळात जो फोकस ठेवून अभ्यास सुरू ठेवेल, राईट, तो 100% पास होईल. राईट. त्यामुळे त्यांनी छान अभ्यास करा, आणि सगळं झालेलं आहे. त्याच्यानंतर राज्यसेवा किंवा MPSC हा आयोग आपल्याला सरप्राईज देणार आहे. या सरप्राईजसाठी आपण तयार राहायचं. दिलं तर आपण आनंदाने घेऊ, नाही म्हटलं सरप्राईज द्यायला तर आणखीन जास्त आनंद असेल, कारण की स्ट्रॅटेजी फायनल असेल. कळालं? ठीक आहे. या व्हिडिओमध्ये इतकंच, थांबूयात. थँक्यू.